एकूण तुमच्याकडे तेव्हा सुरुवातीला किती संख्या होती? 55 होतीच. नंतर 16 आमदार गेले, 10 आमदार गेले आणि त्यानंतर ही संख्या जी आहे तोपर्यंत नंतर 31पर्यंत आमदार गेले आणि पुढे 39 आमदारांपर्यंत ही संख्या गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळं आत्ता जे मुद्दे उपस्थित होत आहेत ते प्रामुख्यानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात हे मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यामुळं नक्कीच जी केंद्रीय निवडणूक आयोगाची जे काही चुकीचे निर्णय घेतले गेले होते ते आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी मांडले गेले होते, परंतु आत्ता मात्र अपात्रतेच्या संदर्भातला जे युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि याच मुद्द्यावर अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे ती सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. अपात्रता ही सध्या निष्क्रिय आहे, त्यामुळं त्यावर बोलणं जे आहे ते गौण आहे, परंतु कपिल सिब्बल यांचं मत आहे की त्यावर बऱ्याच गोष्टी आहेत आणि अपात्र ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कारण 10 शेड्यूल किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतो. त्यावेळी किती तुमच्याकडे आमदार होते, त्यानंतर ते नंतर किती कमी झाले या संदर्भातलं आकडेवारी जी आहे ती कपिल सिब्बल यांच्याकडून दिली जात आहे. आत्ता अनुपमा एक महत्त्वाचं गोष्ट आहे, आमदार अपात्रता जी आहे ती मागच्या वेळी देखील त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली होती की कारण हे आमदार अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो सध्याच्या याला गौण ठरतो. त्यामुळं कपिल सिब्बल यांच्याकडून देखील आत्तापर्यंतचा जो युक्तिवाद पाहायला गेला तर 100 मिनिटांपैकी 95% वेळ जो आहे तो साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात होता, पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात होता, परंतु आत्ता मात्र त्यांनी अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो यावेळी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. अनुपमा, अगदी सिब्बलांचा मला आणखी कृष्णात यामध्ये युक्तिवादामधला एक मुद्दा पुढे आला आहे, तो म्हणजे सिब्बलांनी असं म्हटलंय की एखाद्या राजकीय पक्षाचा एक गट हा निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्हीच खरा पक्ष आहोत असा दावा करत असेल आणि त्याचवेळी त्या गटातल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असू शकतो, मात्र तो निर्णय अपात्रतेबाबतच्या निर्णयावर आधारित असणं हे आवश्यक आहे. एकतर आपण यावर थोडी चर्चा करूया. आणि पुढे ते असं म्हणतात की आमदार अखेरीस अपात्र ठरले तर विधिमंडळातलं त्यांचं संख्याबळ विचारात घेतलं जाणार नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगासमोर हे प्रकरण पुढे चालू शकतं असं सुभाष देसाई यांचं म्हणणं योग्य असलं तरीही राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवण्याची प्रक्रिया ही अपात्रतेच्या याचिकांवरच्या निर्णयावर अवलंबून असायला हवी, अन्यथा ही समस्या प्रत्येक वेळी उद्भवत राहील. मला वाटलं हा वाटते खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे त्यांचं. असं म्हणणं आहे की एकंदरीतच या निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आपण कसं याला आणखी सखोल आणि सविस्तर सांगूया, सोप्या भाषेत सांगूया? नक्कीच, कारण जे आमदार फुटून गेलेले आहेत त्या संदर्भातला अपात्रतेचा निकाल जो आहे तो ठरवण्यापूर्वीच तुम्ही थेट मुख्य पक्ष हा थेट फुटीर गटाला कसा काय दिला जाऊ शकतो असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला गेलेला आहे. म्हणजे एका पक्षातून एक फुटीर गट जातो आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करतो आणि थेट पक्ष त्यांना दिला जातो. त्या संदर्भातली जी घटना आहे पक्षाची ती पाहिली जात नाही, पक्षाची संरचना पाहिलं जात नाही, त्यातलं पक्षातलं जे संघटनात्मक बहुमत आहे ते पाहिलं जात नाही. आम्ही दिलेले जे पुरावे आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आम्ही दिलेले जे 19 लाख प्रतिज्ञापत्र आहेत ते देखील याकडे दुर्लक्ष केलं, हे देखील मागच्या वेळी त्यांनी उपस्थित केलेलं आहे. त्यामुळं जे आमदार अखेरीस अपात्र ठरतात ते विधिमंडळातले त्यांचे संख्याबळ विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगापुढे हे प्रकरण पुढे चालू शकतं असं सुभाष देसाई यांचं म्हणणं असलं तरी राजकीय पक्ष नेमका कोणता हे ठरवण्याच्या संदर्भातली प्रक्रिया ही अपात्रतेच्या याचिकांवर अवलंबून असायला हवी, हे अत्यंत महत्त्वाचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर सिब्बल असं म्हणतायत की आम्हाला व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे आणि संसदेत पक्षाचा नेता कोण होणार हे देखील निर्देशित करण्याचा अधिकार व्हीपला आहे आणि हा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागेल. प्रश्न असा आहे की 2018ची जी पक्षाची घटना आहे किंवा सत्ता संरचना पक्षाचे नेतृत्व हे 1999च्या घटनेशी सुसंगत आहे आणि मागच्या वेळी देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलं गेलं होतं की 1999ची घटना असेल किंवा नंतरची 2018ची जी घटना आहे ज्यामध्ये बदल केला असं म्हटलं जातं किंवा अपडेट केला असेल तरी त्यामध्ये फारसा काही फरक नसल्याचं सुप्रीम कोर्टाने देखील त्यावेळी सांगितलं गेलं होतं. त्यामुळं आता जे अपडेट येत आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अध्यक्षांनी आपली मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पक्षाच्या घटनेवर आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टीकडं पक्षात मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत का अशा प्रकारची त्यांनी मांडलेलं आहे आणि
अध्यक्षांनी आपल्या अधिकाराची मर्यादा ओलांडली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी देखील मागच्या वेळी देखील त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील आपल्या मर्यादेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन आपला निर्णय घेतला होता आणि आत्ता देखील अध्यक्षांनी देखील आपली अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पक्षात मतभेद होत असतात, पक्षाचे संदर्भातले अंतर्गत मतभेद असतात, परंतु पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगानं प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा प्रकारे कपिल सिब्बल म्हणतात पक्षात मतभेद झाले तर अधिकार हे नेतृत्वाकडे नाहीत का आणि हे कसं काय शक्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि घेतलेले निर्णय हे कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले आहेत असं कपिल सिब्बल यांनी यावेळी म्हटलेलं पाहायला मिळते. म्हणजे अध्यक्ष यांनी आपल्या अधिकाऱ्यांची मर्यादा ओलांडलेली आहे आणि पक्षाच्या घटनेवरच थेट निवडणूक आयोगानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. पक्षात मतभेद झाले तर त्याचं जे निर्णय आहेत ते थेटपणे नेतृत्वाकडे होतात. त्यामुळं अध्यक्षांनी जी आपली मर्यादा आहे त्या संदर्भात या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे की कपिल सिब्बल म्हणतात की पक्षप्रमुख यांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नव्हे आणि नेतृत्वात फूट पडलेला असताना पक्षप्रमुखांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय मानला जाऊ शकत नाही का. त्याचबरोबर ते असे कसे म्हणू शकतात हे मान्य आहे का की मीच पक्षप्रमुख आहे आणि मीच त्यांची नियुक्ती केली होती, माझ्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि माझ्याच नेतृत्वाखाली त्यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाले आणि तरीही त्यांना मान्यता देण्याची गरज नाही असे ते म्हणतात. त्यामुळं अशा प्रकारे अनेक मुद्दे जे आहेत ते पाहायला मिळतात. पक्षसंख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्वात जास्त अधिकार आहेत असं कपिल सिब्बल यांचं मत आहे. म्हणजे जरी संख्या कमी असली विधिमंडळातल्या पक्षांची विधिमंडळातल्या आमदारांची संख्या जरी कमी असली आणि बहुमत जरी नसलं तरी पूर्णपणे निर्णय घेण्याचे पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार किंवा पक्षातून व्हीप बजावण्याचा अधिकार गटनेता बदलण्याचा अधिकार कुणाला गटनेता करायचा आहे त्याचा अधिकार जो आहे तो प्रामुख्याने पक्षाचे नेतृत्व करणारे जे आहेत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळं जे विधानसभा अध्यक्षांनी जे निर्णय घेतले गेले ते आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन घेतले गेले असं त्यांचं मत आहे. आणि निवडणूक आयोगाने देखील आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे पक्षात जे मतभेद होतात त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो पक्षप्रमुखाकडेच आहे असं हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय. आणि थेटपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन कसा चुकीचा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यामुळं हे नंतरचं जे काय महाभारत घडलं गेलं ते विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयामुळे घेतलं गेलं. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला गेला तो अत्यंत वेळ काढूपणाचा होता. खूप वेळ लावला विधानसभा अध्यक्षांनी. तोपर्यंत साधारणतः मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली गेली होती. त्यामुळं तत्कालीन जे उपाध्यक्ष होतं नरहरी झिरवळ यांनी जे विधानसभा अध्यक्ष या नात्याने जे निर्णय दिले गेले होते ते काय झाले त्या संदर्भात. कारण त्यावेळी त्यांनी नरहरी झिरवळ यांनी सुनील प्रभू यांची प्रतोत्पदी पुन्हा नेमणूक केली होती आणि अजय चौधरी जे एकनाथ शिंदे यांच्याऐवजी नवे गटनेते म्हणून शिवसेनेचे अजय चौधरी यांची नियुक्ती केली गेली होती. आणि तसं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देखील ते होते आणि त्यामुळं त्याचा कुठेही उपयोग होताना का पाहायला मिळत नाही. अध्यक्षाच्या संदर्भातली जे काही त्यांनी मर्यादेच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतले गेलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. आणि आता खऱ्या अर्थानं विधानसभेतील जे आमदार अपात्रतेचा मुद्दा आहे 10th शेड्यूलचा जो मुद्दा आहे तो विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. जो आत्तापर्यंतच्या सुनावणीमध्ये खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातला होता तो आता आमदार अपात्रतेच्या संदर्भातला होताना पाहायला मिळतो.